नागपुर के जयताला स्थित रमाबाई अंबेडकर नगर के बुद्ध प्रतिमा पटांगण में गुरुवार 19 फरवरी को एक भव्य सामाजिक और सांस्कृतिक महोत्सव आयोजन किया गया। ये कार्यक्रम संयुक्त बुद्ध विहार महोत्सव समिति और राष्ट्रीय बौद्ध महासभा द्वारा संयुक्त रूप से आयोजित किया गया। इस अवसर पर महान राष्ट्र नायक छत्रपति शिवाजी महाराज, समाज सुधारिका सावित्रीबाई फुले, त्याग और संघर्ष की प्रतिमूर्ति रमाई अंबेडकर तथा संत समाज के प्रेरणा स्रोत संत गाडगे महाराज की संयुक्त जयंती मनाई गई। कार्यक्रम में सामाजिक एवं सांस्कृतिक प्रस्तुतियों के साथ साथ मातोश्री रमाई और भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के जीवन पर आधारित विशेष नाटक भी प्रस्तुत किया गया, जो दर्शकों के लिए विशेष आकर्षण का केंद्र रहा। मुख्य अतिथि के रूप में डॉक्टर चंद्रकीर्ति भंतेजी, पाले विभाग प्रमुख, उपस्थित रहे। कार्यक्रम की अध्यक्षता सामाजिक न्याय विभाग के आयुक्त माननीय सिद्धार्थ गायकवाड़ ने की। साथ ही अतिरिक्त आयकर आयुक्त नागपुर धनंजय वंजारी की भी विशेष उपस्थिति रही। मुख्य वक्ता के रूप में डॉक्टर राजा रामन आनंद, जो कि राष्ट्रीय समन्वयक है, उन्होंने मार्गदर्शन किया, जबकि कार्यक्रम का परिचय डॉक्टर चांगदेव बद्र द्वारा किया गया। दोपहर 2 बजे से रात 10 बजे तक चलने वाले इस महोत्सव में जयताला और आसपास के विभिन्न बुद्ध विहार समितियों का सक्रिय सहयोग है। छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे। त्या प्रित्यार्थ आपण संयुक्त जयंती म्हणून साजरी करतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय तर त्यांच्या संघर्षमय जीवनातील खंबीर आधारस्तंभ होत्या। बाबासाहेबांनी समाजातील अन्यायाविरुद्ध लढा दिला, शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला, पण त्यामागे रमाईचा शांत त्याग आणि निस्वार्थ साथ होती। एका कोपऱ्यामध्ये आणि हा सारा जनसमूह पाहत होते। सारी माणसं साहेबांच्या नावाचा जय जयकार करीत होते। मन कसं भरून आलं। भीमराव आंबेडकरांचा विजय असो, बाबासाहेबांचा विजय असो, या घोषणांनी सारा जनसमूह गलबलून गेला। साहेब आलं, विदेशातून आलं। माझे नाव सुनंदा शिवपाल नितनवरे, मी जयताळा इथे राहते आणि आज आम्ही संयुक्त जयंती ही साजरी केली। पण त्यापूर्वी 7 वर्षाच्या आधी मी जेव्हा जयंती साजरी केली तेव्हा ओबीसी महिलांच्या सोबत केलेली होती। आणि संयुक्त जयंती साजरी करण्याचा मागचा उद्देश आहे संपूर्ण महापुरुष, आणि महापुरुष म्हटलं तर 85% बहुजन समाजामधले जन्मलेले त्या विचारांचे महापुरुष, आणि त्यांना आम्ही एकत्र घेऊन संपूर्ण विचारधारा एकत्र यावी, संपूर्ण समभाव, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायाने या बहुजन समाजाला एकत्र आणून हा बहुजन समाज बनवण्याचा तो जो उद्देश आहे माझा, हाच ते संयुक्त बुद्ध विहार उत्सव समितीच्या अंतर्गत आज आम्ही ही 7वी जयंती म्हणजे 7 वर्ष जयंतीला पूर्ण झाले। आणि त्याचसोबत ह्यावेळेस आमच्यासोबत जुळलेले होते की राष्ट्रीय बौद्ध महासभा ही संपूर्ण भारतभर चालत आहे। ही राष्ट्रीय बौद्ध महासभा बुद्धिस्ट सर्टिफिकेटपासून तर पूर्ण बुद्धिस्ट समाजाला एकत्रित करण्याचं काम करत आहे। मी आजच्या या संयुक्त बौद्ध उत्सव समितीच्या अंतर्गत सांगू इच्छितो की आज छत्रपती शाहूजी महाराजांची जयंती आहे आणि येणाऱ्या 22 तारखेला गाडगे महाराज यांची जयंती आहे। आणि गेल्या मागच्या महिन्याला 3 तारखेला सावित्री आई झालेली आहे, 8 तारखेला फातिमा शेख आणि 12 तारखेला जिजाऊ माता। ह्या संपूर्ण बहुजन समाज संपूर्ण वेगवेगळ्या जातीचे असून विचारधारेने एकत्रित आहे। बाबासाहेबांनी
प्रत्येक समाजातील जे महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानलं, छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानलं, शिवरायांनासुद्धा, आणि ह्या संपूर्ण लोकांना एकत्रित घेऊन ही विचारधारा सामोरं न्यायची आहे, हाच उद्देश माझा आहे. आणि आमच्या या महिलांनी आज संपूर्ण म्हणजे प्रत्येकच वर्षी त्या घराघरात जाऊन जसे जसं कलेक्शन मिळते त्या पद्धतीचं आम्ही कलेक्शन करून ही जैताडा प्रभागामध्ये दक्षिण पश्चिम विधानसभा या प्रभागामध्ये आम्ही मोठ्या उत्साहाने ही जयंती साजरी करतो. आणि येणाऱ्या पुढच्या वर्षीही आम्ही मोठ्या जोमाने ही जयंती साजरी करू. आणि असंच आम्ही सतत आमचं कार्य 7 वर्ष जयंती साजऱ्या करत आहात आणि त्याच्या समोरच्या लोकांना काय समजतं? आम्ही तर महापुरुषांची जयंती तर सर हे वर्षच नाही घेऊ शकत, पण मी इथली गोष्ट सांगते फक्त की 7 वर्ष झालेली आहे. ही संयुक्त जयंतीच्या अंतर्गत आम्ही महापुरुषांची जयंती घेत आहोत. हां, मी संपूर्ण बहुजन समाजाला एक संदेश देऊ इच्छितो की या संयुक्त जयंतीच्या अंतर्गत बहुजन समाजांनी एकत्र राहून स्वातंत्र्य, बंधुत्व हे आणि न्याय या सर्व गोष्टी एकत्रित करून बंधुभावाने राहून कार्यक्रम प्रस्थापित करून या समाजाला जागृत करावे आणि एकत्रित येऊन हे कार्य सतत सुरू ठेवावे, हीच मी या समाजाला सल्ला देते. शिवाजी महाराज जयंती त्याच्याबद्दल काय? शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. तर शिवाजी महाराज हे एकच नव्हते तर महाराष्ट्रातील मावळे समाजांचे आणि संपूर्ण त्यांनी जे आपल्या 18 पगड जाती यांच्यासाठी जो काम केलेले आहे त्याच्यात आपलेसुद्धा लोक होते. संपूर्ण जाती, प्रत्येक जातीच्या धर्माचे ते लोक होते. संपूर्ण लोकांनी महाराष्ट्रामध्ये समोर काय बोलू महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची स्थापना निर्मिती केली. कारण जिजाऊ मातेचा खूप मोठा हात आहे त्याच्यामध्ये आणि हेच आपल्यालाही करायचं आहे. जिजाऊ माता, रमाई माताजी आणि सावित्री माता, फातिमा शेख म्हणून आपल्या महिलांना आज हे कार्य अधुरा कार्य समोर नेऊन आपल्या मुलांनाही तेच संस्कार द्यायचे आहेत आणि बाबासाहेबांच्या सारखेही तेच संस्कार द्यायचे आहे. म्हणून मी आजची आईला 2 मिनिटाची एक लाईन म्हणून एक गीत सादर करते. आई म्हणे लेकरा ला रे कुलदीप हो भीमा सारखा, हो भीमा सारखा, हाती पाटी घेताना भीमाला स्मरावे, नियमाक्रमाने तू अध्ययन करावे, तुझे मोल कळू दे तुझ्या शिक्षका, हो भीमा सारखा, हो भीमा सारखा. आई म्हणे लेकरा ला रे कुलदीपा हो भीमा सारखा, हो भीमा सारखा. हेच माझे वाक्य सर्व संपूर्ण समाजाच्या आईंना आहे. संयुक्तरित्या सर्व महापुरुषांची जयंती अशा साजऱ्या करणार की असा वेगवेगळ्या साजऱ्या करणार? नाही, संयुक्तच करणार हमेशाच. पूर्ण महापुरुषांच्या जयंती आम्ही एकत्रच करूया, आमचा हाच उद्देश आहे. लोकांना काय लोकांना मी एकच करते की ह्या जयंतीच्या नुसार महापुरुष हे जाती कुठलेही महापुरुष हे जातीत वाटल्या गेले विचारांनी बांधलेले आहेत आणि ते सामाजिक बांधिलकी आहे. हा संदेश आहे आम्ही आणि हा संपूर्ण महापुरुषांचा वसा आम्ही आणि विचारधारेचा वसा बंधुभावनेने चालवू, हीच आज आम्ही या समाजाला, बहुजन समाजाला, 85% समाजाला संदेश देऊ इच्छितो. कारण न्यूज़ के लिए सचिन झोड़ा की रिपोर्ट. नागपुर वालों, स्वाद का सबसे बड़ा धमाका अब आपके शहर में श्री हरिनगर नंबर 1 मानेवाड़ा बीसा रोड पर स्थित अतिथि रेस्टोरेंट में आपको मिलेगा 249 का फूड सिर्फ 199 में. अनलिमिटेड वेज बुफे थाली. सोचिए, एक ही थाली में इंडियन एंड चाइनीज स्टार्टर्स, फुल मेन कोर्स एंड डेजर्ट्स, वो भी अनलिमिटेड. तो दोस्तों, परिवार और मेहमानों के साथ आइए और बनाइए हर लम्हा यादगार. तो नागपुर वासी तैयार हो जाइए. अतिथि रेस्टोरेंट, जहां हर ग्राहक है परिवार का हिस्सा. टेबल बुकिंग के लिए कॉल करें 9860603713 पर.